नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण मुंबई पोलीस शिपाई भरती व पोलीस शिपाई चालक भरती 2021 जी आहे तर त्याच्या संदर्भातला 2 फेब्रुवारी 2024 रोजी आलेले जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे। विषय आहे मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक भरती 2021 अंतिम प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट असलेल्या उमेदवाराचे मूळ कागदपत्र म्हणजे प्रमाणपत्र परत देण्याबाबतचं हे जे अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ आलेला आहे। तर तुम्ही बघू शकता मुंबई पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक भरती 2021 अंतर्गत अंतिम प्रतीक्षा यादीत समाविष्ट असलेल्या ज्या उमेदवाराची कागदपत्र पडताळणी दरम्यान मूळ कागदपत्र जमा करून घेतली आहेत अशा उमेदवारांनी त्यांची या कार्यालयाकडे जमा असलेली मूळ कागदपत्र आवश्यकता असल्यास कक्ष 9 भरती कक्ष नायगाव संकुल हॉल सशस्त्र पोलीस दल कार्यालयाच्या समोर नायगाव दादर पूर्व मुंबई येथे दिनांक 5 फेब्रुवारी 2024 पासून दररोज सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत येऊन घेऊन जाण्याबाबतचं सोबत वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येत आहे। वेळापत्रकात नमूद केलेल्या उमेदवाराची मूळ कागदपत्र घेऊन जाण्यासाठी येताना सोबत ओळखीसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक आयोगाचं ओळखपत्र, वाहन चालवण्याचा परवाना असं कुठलंही ID तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे। तर हे जे आलेलं आहे अपडेट तर ते 2 फेब्रुवारी 2024 रोजी आलेले आहे आणि लागलेली लिस्ट जी आहे तर ती अशा प्रकारची आहे। तर तिथं ॲप्लिकेशन नंबर देण्यात आलेला आहे, कॅन्डिडेटचं नाव देण्यात आलं, जेंडर आहे, अप्लाय कॅटेगरी आहे, अप्लाय कॅटेगरी जी आहे त्यानंतर ॲप्लिकेटेड कॅटेगरी आहे, अप्लाय कॅटेगरी आहे, डेट आहे, टायमिंग आहे। त्यांना आपले मूळ कागदपत्र घेऊन यायचे आहे तर त्यांच्यासाठी लागलेली ही लिस्ट आहे 2 फेब्रुवारी 2024 रोजीची मुंबई पोलीस व पोलीस शिपाई चालक भरती यांच्या संदर्भातली। धन्यवाद।